नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक. साठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं हे मिक्सरला बारीक दळून घेतलं आहे, अर्धी वाटी गूळ, 4 ओळे गव्हाचे पीठ आणि तूप. सर्वात प्रथम आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवणार आहोत. तूप गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहोत 4 ओळे आणि ते चांगले भाजून घेणार आहोत. 4 ओळी भाजून झाले आहेत, त्यामध्ये टाकणार आहोत खोबऱ्याचा पीठ. खोबरं परतत असतानाच त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहोत. गुळाला पाणी सुटेपर्यंतच हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जास्त परतल्या गेल्यास मिश्रण कडक होऊन जाईल. सारण आपले छान असे ओलसर दिसत आहे, कोरडे असे दिसत नाहीयेत. जास्त परतल्यास ते जास्त कोरडे होऊन जातं. सारण आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मोदकाचं सारण थंड होईपर्यंत आपण गव्हाचे पीठ मळून घेणार आहोत. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत. पीठ मळून झालं आहे, छान असा घट्ट गोळा तयार करून घेतला आहे. कणकेचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. कणकेचे गोळे आपले तयार करून झाले आहेत. मी चाळणीमध्ये मोदक उकडणार आहे, त्यामुळे चाळणीला तेल लावून घेते. तेल लावल्यामुळे आपले मोदक चाळणीला चिकटून बसणार नाही. तयार केलेल्या गोळ्यांची आपण पारी लाटून घेणार आहोत. हे बनवून तयार झाले आहेत. पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यावरती मोदक उकडायसाठी ठेवणार आहोत आणि त्यावरून झाकण ठेवणार आहोत. उकडले गेले आहेत की नाही ते पाहूया. आपले मोदक छान असे उकडले गेले आहेत. छान असे आपले मोदक उकडून तयार झाले आहेत. एक आपण तोडून पाहूयात. तयार आहेत आपले उकडीचे मोदक. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.